करतीये। बँक ऑफ महाराष्ट्र बँकेतील मॅनेजरने मराठी शिकण्यास नकार दिला। माहीम शाखेतील मॅनेजरकडून मराठी शिकण्यास थेट नकार देण्यात आला। मी मराठी बोलणार नाही, जे करायचं ते करा। बँक मॅनेजरने ग्राहकांशी उद्धट आणि अरेरावाची ही भाषा वापरली, त्यामुळे उद्धट बँक मॅनेजर विरोधात आता मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मग तुम्ही मराठी काय येत नाही? महाराष्ट्रामध्ये राहावं लागेल तर मराठी शिकावी लागेल। काय एक मिनिट थांबा, तुम्ही आता थांबा। का नाही? का नाही? का नाही? मराठी बोलावं लागेल। काय नाही? अच्छा, रिटर्न मध्ये पाहिजे। ठीक आहे, तुम्हाला दाखवतो। नाही नाही, तुम्ही दादागिरी करणारा स्टाफ ठेवता काय? तो सरळ उद्धट बोलतो, मॅडम त्याची ट्रान्सफर पाहिजे आम्हाला। आता बघा कसा निघून गेला हा स्टाफ इथून। हा मराठी माणसांना उलट बोलतो मध्य प्रदेशवरून आलोय मी मराठी बोलणार नाही, तुम्हाला काय करायचंय ते करा। आणि आता ह्याला ब्रांच मॅनेजरने आतमध्ये पळवलंय। मी मॅडमला स्पष्ट सांगितलं की याला इथून काढायचं, ट्रान्सफर पाहिजे, नाही तर उद्या 12 वाजता आम्ही या ठिकाणी आंदोलन घेतोय। बँकेचा जो कर्मचारी आहे तो उद्धट बोलतोय, त्यांचा मुलगा त्यांच्याकडे गेला, म्हटलं आमची काय मागणी होती, उद्धट बोलतोय। आम्ही तर त्याला विचारलं की बाबा रे काय हा प्रकार आहे, तर तो मला स्पष्ट बोलतो मुझे मराठी नहीं आती, मैं हिंदी में बात करूंगा। तर म्हटलं बाबा तू मुंबई महाराष्ट्रामध्ये काम करतोयस, नोकरी करतोय, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नोकरी करतोयस आणि तुला मराठी येत नाही, तर तो नाही म्हणजे नाही आती है, मैं नहीं बात करूंगा, असं तसं उद्धट बोलायला लागला। मग नंतर आमच्या त्याच्यासोबत जे काही वाचाबाची झाली आणि आम्ही त्याच्यानंतर स्पष्ट यांच्याकडे मागणी केली आहे। त्याला जो मनसे स्टाईलने धडा द्यायचा तो आम्ही त्याला धडा शिकवलेला आहे। बँक मॅनेजरने त्याला पळून सुद्धा लावलं त्या ठिकाणावरून आणि बँक मॅनेजरला आम्ही लोकांनी स्पष्ट मागणी केलेली आहे की आम्हाला याचा माफीनामा हवा आणि नंबर 2 याच्यावरती कारवाई झालेली पाहिजे, ते पण याची ट्रान्सफर झाली पाहिजे। अन्यथा बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करू आणि बँक बंद पाडू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।